नमस्कार सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये। बाहेर खूप सुंदर असा पाऊस पडत होता म्हणून मी आणि अथर्व असंच बाहेर फिरायला गेलेलो, एक फेरी मारून यायला। इतका छान पाण्याचा आवाज तुम्ही ऐकला असेल, इतकं मस्त वाटत होतं ना। आणि असं काहीतरी पाऊस पडला की मग असं चटपटी तळलेलं वगैरे खाण्याची इच्छा होते। तर मग माझ्याकडं कोथिंबीर होती, तर म्हणलं चला आपण संध्याकाळसाठी मस्त अशा कोथिंबीरच्या वड्याच बनवूयात। म्हणून मी ते पूर्ण कोथिंबीरची जुडी पूर्ण कट करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये हिरवी मिरची, थोडीशी हिरवी मिरची घेतलेली होती आणि लसूण, ओवा घेतला होता, जिरं घेतलं होतं। एकत्र करून सगळं ते मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला। आणि इथं मी थोडासा गावाकडचा घाटी मसाला, काळा मसाला, हळद, तीळ, ओवा परत मी जरासा हातावर क्रश करून असं थोडंसं टाकतेस, त्याचा पण असं स्मेल छान येतो त्याच्यामध्ये। जिरं मी मिक्सरला लावतानाच घेतली होती। आणि बेसन पीठ थोडंसं टाकते त्याच्यामध्ये, आणि तांदळाचं पीठ, जर तुमच्याकडं कॉर्नफ्लॉवर असेल तर तुम्ही ते पण टाका। आता कॉर्नफ्लॉवर माझ्याकडं नव्हतं त्यामुळं मी ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठच टाकणार आहे। तांदळाचं पीठ थोडंसं मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे, आणि चवीपुरतं मीठ। काळा मसाला याच्यामध्ये कसं सगळे गरम मसाले असतात त्यामुळं मी काळा मसाला पण याच्यामध्ये वापरलेला आहे। आणि हे सगळं एकजीव मस्त असं मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं आपण। आणि थोडंसं याच्यामध्ये जास्त पाणी काहीच लागत नाही। हिरवीगार अशी कोथिंबीर असेल तर कोथिंबीरला ऑलरेडी तिचं पाणी असतंच ते, त्यामुळं याच्यामध्ये जास्त असं पाणी काही लागत नाही। अगदी वरतून थोडंसं मिक्सरच्या भांड्यात मी जेवढं दाखवलं ना तेवढंच पाणी मी याच्यामध्ये घेऊन मी ते पूर्णपणे त्याचं एकजीव करून एकत्र गोळा बनवून घेते। कोथिंबीरच्या वड्या होतात पण पटकन आणि खायला पण त्या सुंदर लागतात। कोण त्या असं पूर्ण डीप फ्राय करतं, कोण असं तव्यावरती जस्ट शॅलो फ्राय करतं, पण आमच्यामध्ये घरामध्ये कसं कुरकुरीत अशा, त्यामुळं मी पूर्ण ते तेलामध्ये डीप फ्राय करून घेते। आणि असं हाताला तेल लावून घ्या जेणेकरून जास्त पीठ ना हाताला चिटकत नाही। हे अशा प्रकारे तुम्ही करून घेतलं ना गोल तरी पण चालेल, किंवा ताटामध्ये कोण असं थापतं तर ते ताटामध्ये जरी तुम्ही थापला तरी तशा पण वड्या होतात। मी अशा प्रकारे बनवल्या आहेत, तुम्हाला जशा जमतील तशा तुम्ही करून घ्या। आणि हे भांडं खूप छान आहे उकडण्यासाठी, कोणते पदार्थ, मोदक, आळू वडी, कोथिंबीर वडी, जे काही तुम्हाला, कोबीची वडी, जे काही बनवण्यासाठी आहात ना, तर हे भांडं खरंच माझ्यासाठी तरी बेस्टच आहे। अशा प्रकारे माझ्या झालेल्या आहेत वड्या बनवून 3 अशा मी माझ्या एका जुडीमध्ये मी ह्या छोट्या छोट्या बनवल्या, जेणेकरून या भांड्यामध्ये पण मस्त अशा बसतील। तर हे मी 10 ते 15 मिनटं वाफवून घेते। याच्यामध्ये पाणी मी ऑलरेडी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे, आणि आता मग हे त्याच्यावरती 10 ते 15 मिनटं छान असं वाफवून घेणार आहे। खूप सुंदर लागतात बघा का वड्या अशा। हिरवी मिरची शक्यतो मी नाहीच ॲड करत, थोडीशी चवीपुरतं 1 ते 2 असं घेतलेली आहे याच्यामध्ये। आणि ह्या झाल्यात की नाही आपण आता सुरीने चेक करू। सुरीला जर काहीच नाही लागलं तर मग समजायचं की आपल्या पूर्ण वड्या वाफवून तयार आहेत। मी आता याच्यामध्ये बघते, दुसरी सुरी पण टाकून बघते। चला तर मग आपल्या वड्या वाफवून झालेल्या आहेत। या सुरीला काहीच नाही लागत, म्हणजे आपल्या वड्या वाफवून तयार आहेत तळण्यासाठी। हे थोडंसं मी थंड होऊन देते आणि मग आपण वड्या कट करून घेऊयात। इथं अस्मी कट करते आणि मी व्हिडिओ काढत होते, त्यामुळं बघा अस्मीने अशा प्रकारे वड्या तळलेल्या आहेत आणि खूप सुंदर झाल्या होत्या। नक्की तुम्ही पण ट्राय करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। चला बाय।